पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा अनेक दृष्टीनं ऐतिहासिक आणि महत्त्वाचा ठरला। भारताचे पंतप्रधान पहिल्यांदाच युक्रेनला गेले होते। त्यातही रशिया युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आणि शांततेचं आवाहन यातून संवादाचा काही मार्ग निघू शकतो का, याकडे सगळ्या जगाचंच लक्ष होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकदिवसीय युक्रेन दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे शांततेच्या आणि संवादातून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर भर दिला। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत त्यांनी 2 मुद्द्यांवर भर दिला। महात्मा गांधींच्या भूमीवरून युक्रेनसाठी शांततेचा संदेश घेऊन आलो आहे असं ते म्हणाले। युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक स्वायत्ततेचा आम्ही संपूर्ण सन्मान ठेवतो असं सांगत युक्रेन आणि रशिया दरम्यान शांतता निर्माण व्हावी या भूमिकेवर भारत ठाम असून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असं मोदी यांनी म्हटलं। आपल्या रशिया भेटीतही आपण हीच भूमिका मांडल्याचं पंतप्रधान म्हणाले। एक्सेलेंसी, हमारे द्विपक्षीय संबंधों में ऐसी विपरीत कालखंड में भी प्रगति हो रही है और मैं कह सकता हूं कि ऐसे तनावपूर्ण वातावरण में ये प्रगति हम दोनों देशों की मैच्योरिटी को प्रतिबिंबित करती है। या युद्धकाळात मानवीय दृष्टिकोनातून युक्रेनला भारतानं सर्व मदत पाठवली आणि कायमच भारत युक्रेनसोबत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। भारतानं युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा अर्थ आम्ही तटस्थ आहोत असा नाही असंही स्पष्ट केलं। या काळातही दोन्ही देशातले संबंध चांगले राहणं दोन्ही देशांच्या परिपक्वतेचं निदर्शन असल्याचं पंतप्रधान म्हणाले। मैं बच्चों की शहादत को उस जगह को देकर आया और मेरा मन भरा हुआ है। तब मैं आज आपसे शांति की ओर आगे बढ़ने के मार्ग पर विशेष रूप से चर्चा करना चाहूंगा। एक्सेलेंसी, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि शांति के हर प्रयास में भारत अपनी सक्रिय भूमिका निभाने के लिए तैयार है। व्यक्तिगत रूप से मैं भी अगर इसमें कोई योगदान कर सकता हूं तो मैं जरूर करना चाहूंगा। एक मित्र के रूप में मैं आपको विश्वास दिलाता हूं। युद्धकाळात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत येण्यात युक्रेन सरकारनं केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती दिली। युद्धाचे ग्लोबल साऊथमधल्या देशांवर उमटलेले पडसाद आणि त्यांची भावना पंतप्रधानांनी यावेळी मांडली। तसंच आगामी जागतिक शांतता परिषदेत युद्ध संपवण्याविषयी प्रयत्न होतील अशी आशा यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली असं जयशंकर यांनी सांगितलं। या शांतता प्रक्रियेत भारताचा सातत्यानं सहभाग असावा अशी अपेक्षा झेलेन्स्की यांनी व्यक्त केल्याचंही जयशंकर म्हणाले। या चर्चेदरम्यान दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर विस्तृत चर्चा झाली। तसंच दोन्ही देशांमध्ये मानवीय मदत, कृषी, अन्नपदार्थ आणि सांस्कृतिक सहकार्याविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याशिवाय औषध आणि वैद्यकीय सेवांविषयीही करार झाला। या युद्धात बळी गेलेल्या बालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या स्मारकालाही मोदी आणि झेलेन्स्की यांनी भेट देत या बालकांना श्रद्धांजली वाहिली। पंत